नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे म्हणजे मंडळाची मुलं, कुठल्या मंडळाचं तुम्हाला कळलंच असेल, जय महाराष्ट्र गोविंदा पथक, त्या मंडळाची मुलं आम्ही सर्व चाललो आहे एकविरा आईच्या दर्शनाला कारल्याला। तर मी आता हा व्हिडिओ सध्या सुरू केला आहे, बाकीची माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देतो, पण पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आता मी तयारी केली, सकाळी 5 वाजता उठलं, आंघोळ वगैरे केलं, आता 5:30 वाजले, देवाचं दर्शन वगैरे केलं आणि तुम्हाला दाखवतो मी पॅकिंग वगैरे केली आहे, ती तुम्हाला दिसेल ते बॅग पॅक वगैरे करून झालेली आहे। आणि आपण आता जाणतो आहे माझ्या मेहण्याकडे, म्हणजे आमच्या मंडळाचे प्रशिक्षक राजू सावंत यांच्याकडे। तर तिकडे जाऊ, मग तिथून खाली उतरू, खाली गेल्यावर बाकीची माहिती मी तुम्हाला सांगतो। तर तुम्हाला दिसेल इथे आमच्या मंडळाचे प्रशिक्षक राजू सावंत यांची तयारी चालू झाली आहे। इथे बॅकपॅक झाले आणि इथे ओटीची साडी घेतोय, आला आम्ही खाली। मित्रांनो, मी आता निघालो आहे, तर सर पण येतात मागून, तर 2 मिनटात आम्ही जरा घरी जातो आणि गॉगल घेतो। मित्रांनो, मी आता खाली उतरतोय, राजू खाली उतरला आहे, खेडीकर काका वगैरे उतरलेत, म्हणजे जे आमचे शेफ आहेत, जेवण बनवणार आहेत ते दाखवतो। आता गाडी येईल, त्याचं सामान पण टाकायचं आहे। मित्रांनो, इथे दिसेल तुम्हाला आपला टेम्पोवाला आहे, जे जेवणाचं सामान आणि भांडी घेऊन जायचे ते, आणि मंडळाचे मुख्य पदाधिकारी, आणि तुम्हाला दाखवतो इथे काय काय सामान भरलं आहे ते। हे धडाडीचे कार्यकर्ता अमित वरसाळे, तयारी दिसत असेल तुम्हाला, डीजेचं सामान सेटअप झालेलं आहे, सिलेंडर। मित्रांनो, तुम्हाला दिसत आता शैलू मोरे आलाय, लाडू आणि अमित आलाय गाडी घेऊन, म्हणजे जे सामान आम्हाला घेऊन जायचं आहे जेवण बनवायसाठी, ते डीजेचं सामान वगैरे, लायटिंग्स वगैरे सगळे आतमध्ये आहेत। आणि इथे दिसेल ऑफिसमधून काढू आणि गाडीत लोड करू। खेडेकर काका आहेत, ते येणार आहेत आमच्यासोबत आम्हाला जेवण बनवून द्यायला। तर आता सध्या मी सामान लोड करतो, मग आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू। सुरुवात झालेली आहे कामाला। ते घे ते मोरे, घेतले पिशवीमध्ये टाका। हां द्या दा मामा, ठीक आहे। मिसळच खाणार आहेत, मिसळ खाऊन पाडणार पोरं। थांब थांब, खाली ठेव, खाली ठेव। हे हलक्या हलक्या वस्तू आहेत त्या वरती ठेव, नाही मिसळची पॅकेट वगैरे आहेत ते, हां हलक्या वस्तू वरती ठेव। मिसळचं आहे, ए बॅग घेतोय स्वतः ना, हे बॅनर हे आटा कोपऱ्यात। अमित राईट मार, आता लावायचं आहे, माहिती ठेव साईडला। व्हिडिओ कॉल करशील अरे हां पुढे गेला सर्कलच्या पुढे मग तो पोल आहे, तिकडून राईट, हां तिकडून राईट मार, हां आणि पुढे गेल्या ना सर्कल लागेल ना, तिथे राईट। ए मोरे, नंतर मी आलो जरा, गॉगल तुझ्याकडे दिला ना, ते दुसरा घेऊन येते, राहू दे ना। आता तुला पाहिजे लेफ्ट साईडला बाई बिल्डिंग लागेल, बिल्डिंगचं काम चालू आहे, काम चालू आहे।
मित्रांनो हे बघ ना जरा गावात पडलो. मित्रांनो आम्ही आता टेम्पोत बसलोय ना बोलू शकत, उभेच आहोत. हा बघा लाडू अर्धा बाहेर आहे, टेम्पो पूर्ण भरून झाला आहे सगळं जेवणाचं सामान वगैरे. आता आम्ही चाललो आमच्या प्रॅक्टिसच्या जागेवर. तिकडे बस येईल. पोरं आलीत का रे? हो आली, पोरं आलेत. बसमध्ये बसू आणि निघू पुढे. सध्या इथूनच आपण बोलूया गणपती बाप्पा मोरया. एकविरा माटे की. मित्रांनो आता आपण गाडी घेऊन आलो आईस घ्यायला. आईस म्हणजे बर्फ. आईस घ्यायला आलो, इथे दिसेल तुम्हाला. आणि मित्रांनो आम्ही एकविरेला चाललो आहे देवीला दर्शनाला. तिकडचे ब्लॉग आपण मे बी 2 पार्ट किंवा 3 पार्टमध्ये करू. आज फक्त आपण ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आणि केलं तर दर्शनाचा ब्लॉग करू एकत्र, जर छोटा झाला तर. नाहीतर दर्शनाचा ब्लॉग वेगळा करू. तर सध्या आपण निघतो आहे, तयारी करतो आहे. निघायची तयारी केली आहे. गाडी भरली आपण जाऊन आणि बर्फ घेतला की आपण निघू. मित्रांनो तुम्हाला दिसेल इथे आम्ही आमच्या प्रॅक्टिसच्या जागेवर पोचलो आहे. आणि सगळे इथे पोरं जमा झालेत, ऑलरेडी बसमध्ये बसलेत. आणि हा वारांग आपली ही बस आहे आणि तिच्या मागे तिथे एक बस आहे. हा 2 बस आणि हा टेम्पो. हा करून आम्ही आता चाललो आहे एकविरेला. तर आपण पण आता जाऊन बसमध्ये बसूया. पहिले काय डिस्कशन झालं ते ऐकू. लवकर घे सगळ्यांना आत. कशा अरे इकडे आहे ना आपला पण डीजे स्पीकर आहे. चला रे काय हे इथे कोण बसतंय? कोण सुकडा आला दादा? विनमय. अरे सुकडे बिकडे काय साहेब, माझ्या बाजूला बसेल तोच सुकडा होणार आहे. सनरूफ आहे. मागची बाई लागून भरलंय ना बाई. अरे बस हां बा हळूहळू. मित्रांनो इथे दिसेल आपले सगळे शिडीची माणसं. मस्त शिडी आणि बेसची माणसं इकडेच आहेत वाटतं सगळे. बरोबर ना रे? बेस आहे ना? बेस आहे ना पूर्ण? 25. अरे क्या बोलताय? 25 का सीधर की है? ये 25 का अध्यक्ष सोनू आया की नहीं? क्यों नहीं आ रहा? तुझा चिंटर किती आहे रे? हे अरे तुला लहान पोरं कोणच नाही रे आपले. टॉपर समीर पण नाही, सगळे पण नाही. टोरी तयारी सगळी झालेली आहे पक्का? तुझी तयारी? आता दुसऱ्या बस मध्ये तयारी. तुझी तयारी झाली की नाही? झाली. स्टॉक लवकर बॅनर लावा रे. ऐक आता गाडीवरती बॅनर लावून झालाय. अजून लोक डिसाईड करतात आपण कुठल्या बसमध्ये बसायचं. ही बस पूर्ण शिडी आणि वेस्टच्या मुलांनी भरलाय. आणि मागे जी आहे ती मेन तरातली आणि जे प्रशिक्षक आहेत ते सगळे मागच्या बसमध्ये आहेत. मित्रांनो मी जे मंडळाची दरवर्षी क्रिकेट ठेवतो ती यावर्षी क्रिकेट न ठेवता आम्ही सगळे चाललो आहे एकविरेला दर्शनाला. आणि यावर्षी आमचे म्हणजे गेल्या वर्षी 2023मध्ये 8 टर लागले होते. खूप वर्षापासून 8 टरची प्रयत्न करतो, लागत नव्हते. गेल्या वर्षी लागले.
त्यामुळे आम्ही सगळे चाललो आहे एकविरेला. आणि सगळे मुलं नाही आहेत, आमचे 300-350 मुलांचा मंडळाचा ग्रुप आहे. पण काही लोकांना कामानिमित्त येता येत नाही आहे. तर यावेळेला आम्ही ऑलमोस्ट 90 मुलं आहोत सगळे. ते आम्ही चाललो आहेत एकविरेला. ते बॅनर लावतात, ही मागची बस आहे, पुढे एक मोठी बस आहे. अशा 2 बस केल्या आहेत आणि चाललो आहे आम्ही. आज दिनांक फेब्रुवारी 24 आणि उद्या 25 असे 2 दिवस चालले. म्हणजे आज निघणार, सरळ दर्शन करणार, मग तिथून 5 किलोमीटरवरती आम्ही रिसॉर्ट बुक केलं, तिथे जाऊन थांबणार. तिथे सगळे जेवणाची मजा करणार, धमाल करणार, नाचणार. DJ आणि बँजो वगैरे सगळे घेतलेले होते आम्ही. तर DJ बँजो पुढे टाकलेला आम्ही. तर DJमध्ये नाचायचं तर धमाल वेगळी असणार आहे, पण बँजो आम्ही मंदिरापर्यंत घेऊन जाणार. बँजो तुला होणार आहे, ह्याच्या हातामध्ये आहे सगळं बँजोचं सामान. मित्रांनो, आता इकडे सगळे दिसेल तुम्हाला, पोरांची अटेंडन्स लावत आहेत, किती जण आले ते. अजून पण ज्या आयला अर्धी मुलं नाही आलेत, अजून अर्धी मुलं आलेले नाही आहेत. 6 वाजता निघणार होते, 7 वाजले. अबे हम लोग से ले लेते पैसे। अरे सब एक एक करके वैरायटी उठा लेता। अविनाश जयस्वाल कोण आहे? अमय गायकवाड। हाँ येतोय प्रजापती। हे कुत्र्याचं मटण आहे काय? सर 30 किलो वाटत नाही, भयाने खाचा मारला. विघ्नेश मनीष मन्नू कॅन्सल आहे. साहिल पाटील मित्रांनो, इथे बघा सुरू झालंय रिंगाणा आतमध्ये, लाइटिंग बिटिंग लावून झालंय. हा काय बात आहे. आणि आता इथे नारळ फोडतायत, हार वगैरे लावून झाले तिथे. हे आतमध्ये मस्त लाइटिंग, डिस्को लाइटिंग लावले आहे. आवाज आतमध्ये काय चाललंय ते नंतर आतमध्ये गेल्यावरती. आधी सध्या इथे नारळ फोडून घेऊयात. फोटो काढतोय की नाही, नंतर मला द्या व्हिडिओ. जय हे मला ते पण धर, व्हिडिओ कंटिन्यू कर. फोटो काढला, मग कट करून परत व्हिडिओ काढला. पुढे टाकतो. चल आता, चला 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 आतमध्ये. चला चला लवकर, चले पिंट्या, चला आतमध्ये, चला लवकर लवकर. आयला इकडे डिस्को लाईट चालू झालंय. चलो बाय बाय. दिसेल अख्खी बस भरले, बँजोवाले लोक आहेत. आणि इथे पूर्ण डीजे लाइटिंग रेडी आहे, पूर्ण डीजे सकट इथे लाईट दिलेलं आहे फुल एकदम. चला गणपती
विजय असो. लाडूच्या गाडीला वाटतं. लाडू काय वाजवतं ते मागे ऐकायला पण नाही. और युट्यूबर मित्रांनो, आता आम्ही घोडबंदर रोडला पोहोचलोय. ही बस पुढे चालली आणि दुसरी बस आहे ती मागे आहे. मागे शूटिंग चालू आहे. मित्रांनो, मी आता कळंबोळीच्या आधी थांबलो आहे. म्हणजे आता थोडं पुढे गेल्यावर एक्सप्रेस वे आहे. मागे दिसेल तुम्हाला पेट्रोल पंपवर थांबलो आहे. गार्डनमध्ये पेट्रोल टाकतं आणि इकडे सगळे नाश्ता करायला थांबले आहेत. म्हणजे आपापले नाश्ता करत आहेत. तर आता वाजलेत 9 वाजले. मग आम्हाला ऑलमोस्ट 1.5 तास लागला आहे ते यायला. अजून 2 तासाचं ट्रॅव्हलिंग बाकी आहे. तर पेट्रोल भरू, थोडंसं कोणाला नाश्ता करायचा आहे, वॉशरूम वगैरे जायचं ते जाऊन येते आणि मग पुढे निघू. तर मागे दिसेल तुम्हाला सगळे नाश्ता करत आहेत मुलं. आता वॉशरूमला गेलेत आणि गाड्या पेट्रोल पंपवरती आहेत. बसमध्ये पेट्रोल वगैरे भरलं की निघू आम्ही आता. बाय 2-3 पोरांचे फुल धमाल चालले दिसेल तुम्हाला इथे. आणि सगळे आता एक एक करून नाश्ता करायला येत आहे. आता आम्ही पेट्रोल पंपवरून निघालो आहे टुवर्ड्स एक्सप्रेसवेला. एक्सप्रेसवे चढू. आता एक बस पुढे चाललाय आता मागे पूर्ण बँके सेट पूर्ण आलेलं आहे. सगळे दलिंदर बसते. एक्सप्रेस पकडलाय. मागे मुलांची धमाल चालू, सगळे बेंजो वाजून नाचतायत, गाणी वगैरे गातायत आणि सगळे कामाचे पुढे बसलेले.
I love you, I love you. बारीक बारीक पाणी पडलं, बारीक बारीक पाणी पडलं. मित्रांनो आता आम्हाला लोणावळा घाट लागलाय. घाटात भरपूर ट्रॅफिक आहे. तुम्हाला दाखवतो. ट्रॅफिक आहे आणि आता वाजले 11:45. अजून 10 किलोमीटर 10 ते 12 किलोमीटर लांब आहे. अजून जास्तच असेल. बघा कधी पोहोचतं आणि किती वेळ लागतो दर्शनाला. मित्रांनो आम्ही पोचलो आहे टारल्यामध्ये आणि पुढे खूप ट्रॅफिक आहे. भरपूर गाड्या उभ्या आहेत. तर आता आम्ही खाली उतरलो आहे आणि इथे दिसतील पुढं सगळे उतरून पुढे ट्रॅफिक बघून आले. बघूया आता पुढे किती वेळ लागेल काय. मित्रांनो आता सगळे पुढे जाऊन बघून आले. पुढे ट्रॅफिक नाही आहे. रस्ता रोको आंदोलन चालू आहे तिथे. रस्ता थांबवला 2 तासासाठी गाड्या जायला देणार नाहीत. आम्ही आता पुन्हा U-टर्न घेऊन मागे कुठेतरी एक शॉर्टकट आहे तिथून चालू. शॉर्टकट म्हणजे आतून रस्ता आहे तिकडून चाललो. मित्रांनो आता आम्ही इथे एक सुरेश धाब्याच्या पुढे एक राईट आहे. कच्चा रोड आहे दिसेल तुम्हाला. इकडं आले पण पुढे मोठी गाडी जाणार नाही आणि अमितचा टेम्पो पुढे गेला आहे. बघायला पुढे जाते की नाही गाडी. काही एकाला विचारलं इथला जो रहिवाशी झाला तोला एक पुढे अर्धा रस्ता जाल तुम्ही. ते पुढे ओढा आहे त्याच्या पुढे जाता येणार नाही. मोठी बस वगैरे असेल तर तिथून तुम्हाला चालत जावं लागेल अर्धा तास. तर बघूया. एकविरीचं देऊळ आईचं देऊळ जे आहे इथे दिसतंय तुम्हाला. आणि आता आमचा टेम्पो आलेला आहे. बघूया काय म्हणतोय तो. मित्रांनो आता प्रोग्राम चेंज झाला आहे थोडासा. रस्ता रोको आंदोलन असल्यामुळे 2 तास तर काय गाड्या पुढे जाणार नाहीत आणि चालत जायला पण दीड 2 तास लागतील. तर आता मंडळाचे कार्यकर्ते म्हणजे जे पदाधिकारी आहेत आणि जे प्रशिक्षक आहेत त्यांनी ठरवलं आहे की उद्याचा प्रोग्राम आपण आजच करू. म्हणजे आज पूर्ण दिवसभर आपण रिसॉर्टवरती जिथे बुक केलं तिथे धमाल करायची आणि उद्या सकाळी लवकर उठून देवळात दर्शनाला जायचं. तर बघूया अजून काय प्लॅन होतो आहे का चेंज की तोच त्याच्यावरती स्टार्ट आहे. मित्रांनो पुन्हा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. रस्ता उघडला आहे. तर आता आम्ही परत चाललो आहे एकविरीच्या दर्शनाला. मित्रांनो आता आम्ही परत रिटर्न निघालो आहे. तिथून मागे गेलो होतो. आता परत एकविरीच्या मंदिराच्या रस्त्याला लागलो परत. रस्ता उघडल्याचं सांगितलं आहे. आता बघूया रस्ता उघडला की नाही आणि मग दर्शनाला जाऊया. मित्रांनो आम्ही पोचलो आहे आता एकविरा देवीच्या देवळ जो डोंगराच्या पायथ्याशी. संजू सर माझ्याबरोबर आहे. तिथे बस पार्किंगला लावले आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला दिसेल एकविराईचा डोंगर. आणि आम्ही आता चाललो इकडून पायरीच्या वाटेने. तर दिसतील सगळी मुलं निघालीत चालत पायथ्याशी म्हणजे पायरी मार्ग आहे तिथे. गाडी इथे वरपर्यंत जाते पण आपण बस खालीच ठेवला आणि आपण चाललो पायरीने. तर आता किती वेळ वरती लागेल दर्शनाला माहीत नाही कारण रस्ता अडवलेला असल्यामुळे सगळे लोक आता एकदमच आलेत मंदिराच्या इथे. मित्रांनो आमच्या इकडे पोरांनी पोपट गेलाय. बँजो घेऊन आले होते वाजवायला. वाजवत वर नेणार होते. बसमध्येच वाजवून अजून त्यांची हालत संपली. आता वाजवत काय नाही आपल्या उडत तुळत चालले. दिस इज टू मच. आता आम्ही चाललो इथे पायथ्याशी असलेल्या देवळाचं नूतनीकरणाचं काम चालू आहे. बंद ठेवलं.
मित्रांनो देवळाचं काम चालू आहे म्हणून देऊळ बंद ठेवलं आहे. तेच आपण दर्शन करणार आहोत. मित्रांनो इथे आता देवीची ओटी घेते. अच्छा घेऊन झाली. चलो सगळे गेलेत पुढे, आपणच राहिलो. मोठं झाड आहे, मोठा आहे मोठा आहे मोठं झाड आहे. ते सेमच आहे. मित्रांनो तुम्हाला पाहता येईल हे जे पायथ्याचे असलेलं देऊळ आहे त्याचं जीर्णोद्धार चालू आहे, काम चालू आहे. आणि आहे ते देवळाकडे जाणाऱ्या पायऱ्या. मित्रांनो मंडळाची सगळी पुढे गेलेत आणि आम्ही आता इथे 5 जण शेवटी राहिलो. सगळे जोशमध्ये आहेत, गेलेत पुढे फटाफट. आपण पण जाऊया. 2 चिड्यावरती थकलो, 2 चिड्या चढून थकलो यार. हा होय काय ते पाहिलं का हे जवळचं. पुढे 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 दोन दिसतील पोरं अर्ध्यातच थांबलेत, थकले. मग वारण प्रवास कसा झाला? चाललाय सुखाचा, हल्लाय सुखाचा. थकायला झालं? सवय ना. होईल होईल. काय रे तुझा कसा आहे? तुला येऊन गेलाय वाटतं आधी? खूप वेळा आम्ही पण आलो रे. वर्षातून एकदा असं राहून असतो का? चला आता आपला किती वेळ लागतो तर बघूया लाईनला. पण संजू सरांना विचारूया थकले काय? नाही ना रे, काय? जागा गेल्याशिवाय नाही सगळं. जागेवर गेल्याशिवाय थकणार नाही. आपल्या लोकांची इच्छा होती हां पूर्ण झाले, आपण नवस फिरायला थकायचं नाही. बरोबर. कळलं का? कुठला नवस होता तर सांगा जरा. पुढच्या वर्षी ह्याच्या कडक लावून आत उतरवायचे आपण. ह्या वर्षी 8 लावले म्हणून हां तुम्ही दर्शनाला आलाय. बरोबर. बरोबर. आपण तुम्ही नाही आम्ही आपण मंडळ. आपलं पुढच्या वर्षी कडक 8 उतरवायचे. आणि उतरवायचं ते पण. ओके आता आमचे 8 लागलेत. दिसेल श्री एकविरा 5 पायरी पादुका देऊळ ते दर्शन झाले. आता झाले वरती. तुम्हाला दिसेल इथे शिडीच्या प्रत्येक बाजूला प्रसादाची आणि मूर्तीचे मंदिर दिसतील. पायऱ्या चढताना दोन्ही बाजूला अशी मंदिर आहेत पोतीची प्रसादाची. पाऊलवर उचलून टाकायला पर दुसऱ्या बाजूवरती उचलायला.
या लवकर या वारंग बरोबर तुझीच काढतोय. नाही मी नॉन स्टॉप आला ना दाखवलोय जाम फायनली आम्ही पोचलोय. आलो देऊळ जवळ आलंय. इकडे ओटीच्या देवीला नाणं होती. मित्रांनो मी आता पोहोचलोय देवळाच्या इथे. तुम्हाला दिसेल मागे देऊळ आणि आपल्या मंदिराची सगळी पोरं इथेच उभी आहे. म्हणजे आता तू येणार टीव्हीवर. तर ना मी आता आमचे काही उरलेले कार्यकर्ता खाली चालत आहेत, थकलेत. वारंग आणि नर त्यांच्यासाठी थांबलोय. बेस बाकी आहे. पहिल्या माळ्यावरतीच अजून ते तोरी बोलला पहिल्या माळ्यावर थांबलेत. आम्ही आलो टॉपला. येतील पक्का येतील, नक्की येतील. हा किती वेळात बसतील? येतील आता 5 मिनिटात येतील. 5 मिनिटात येतील. 0 मिनिटात 0 मिनिटात 0 मिनिटात. तर आमचा बेस आलेला आहे. पहिला बेस आम्ही नॉन स्टॉप आलो. बेस थांबलो की सगळ्यांसाठी मी आणि त्याच्या मागे मोठा बेस येतो. वारंग फुगला. नंतर बाहेर आल्यावर ओटी कशी वर हातात धरणं तू. चला लवकर. मित्रांनो ह्या सर्व लेण्या दिसत आहे. मुख्य लेणी आहे तिथे. त्याच्या बाजूला असे स्तंभ आहे. 1 मिनिट. मित्रांनो आम्ही चाललो देवळात. सगळे आलेत मंडळाची पोरं. जसं म्हटलं तुम्हाला हे पांडवकालीन लेणी आहेत आणि देऊळ पण पांडवांनी बांधलेलं असं आख्यायिका आहे. आधी आपण जाऊया लाईनीत आणि दर्शन करूया. मग पुढे बाकीच्या लेण्या वगैरे बघू आणि फोटो वगैरे काढू. मित्रांनो आम्ही असं तुम्हाला लाईनीला लागलो आहे. सगळे येत आहेत मागे.
तुम्हाला सगळे आपल्या लाईनीत उभे आहेत दर्शनासाठी आणि बऱ्यापैकी गर्दी आहे. खाली बघा. तर आता दर्शन करून झालंय. कारण झालं ना दर्शन व्यवस्थित? हा एकदम व्यवस्थित. दर्शन करून झालं. आता आम्ही राजभाऊचा परिसर फिरू आणि मग पुन्हा खाली उतरू रिसॉर्टमध्ये. चुकीची वाक्य घेतात रे. ती मावशी ओरडली यार, चप्पल ठेवलेलं बसत पैसे नाही दिले तर. तिकडे ती मावशी बसली माहिती आहे, हां ती चप्पल ठेवायचे पैसे घेते आहे. मला माहिती आम्ही इकडे ठेवले. चालत गेलेला शिर्डीला ना. मित्रांनो आम्ही दर्शन केलं आहे म्हणजे मंडळाच्या सगळं दर्शनी करून झालं आहे. पण आम्ही आता ह्या ज्या लेण्या आहेत त्या फिरत नाही आहोत कारण सगळे खाली चाललं आहे आणि इकडे मागे पण. तर आता आपण निघतोय खाली. सगळे मंडळाची पुढे गेले मुलं बंगल्यावर. कोणाच्या? आपल्या एक दिवसाचा बंगला. हा एक नाईट, एक नाईटचा दिवस ना एक नाईट. मित्रांनो आम्ही आत्ता दर्शन करून खाली निघालो आहे. लेण्या आम्ही फिरत नाही आहोत. उशीर झाला आहे आणि सकाळीच आम्हाला उशीर झाला होता ट्रॅफिकमुळे. तर भरपूर अशा लेण्या आहेत पांडवकाळी आणि वरती डोंगरावर पण जाऊ शकतो. त्याचा रस्ता करून साईडनेच आहे ते दाखवतो मी. इकडून वरती जायचं आहे तर असा डोंगरावर फिरून इथे डोंगरावर माथ्यावर जाऊ शकतो. पुन्हा केव्हा तरी येऊ आपण. हे दादा मॅसी आलेला दाखव ना. हां मेसी आलेला फुटबॉलची मॅच खेळून आलेला. मित्रांनो दिसते तुम्हाला मंडळाची मुलं सगळे आता प्रसाद घेत आहेत. ते पण आहेत पुढे. आता सगळे थकलेत. सकाळी सगळे लवकर उठले होते त्यामुळे सगळे थकलेत. आता लवकर जाऊन रिसॉर्टवरती जेवून आराम करायचा विचार आहे. तर दर्शन एकदम व्यवस्थित झालं. जास्त गर्दी नव्हती. सर्वच पण आता आम्ही इथे लिंबू सरबत प्यायलं. थोडासा बॉडी डिहायड्रेट झालं ती रिकव्हरी करायला. मित्रांनो मी आता खाली उतरतोय. तर तुम्हाला सकाळी सांगायचंच राहिलं. आम्ही एकविरेला सगळे मंडळांनी पिकनिक अशी प्लॅन केली होती. त्याचं रिझन दुसरं अजून एक होतं. आमच्या मंडळाच्या काही मुलाने भाईंदरला असलेली धारावी मंदिर इथे जाऊन नवस केला होता आणि मागितलं होतं की आमचे 8 थर लागले तर आम्ही एकविरेला दर्शनाला येऊ मंडळ. त्यानुसार मंडळाने आपला नवस फेडण्यासाठी एकविरेला आज आलेत. दर्शन व्यवस्थित झालं आहे. दरवर्षी मंडळाची टुर्नामेंट असते ती यावर्षी नाही आहे. काही कारणास्तव ती कॅन्सल केलं आहे यावर्षी. कारण यावर्षी एकविरेला येण्याचा प्लॅन केला आहे. म्हणजे पिकनिकचा प्लॅन केला होता म्हणून. तर एकविरेची पिकनिक मस्त आले.
आता इथून आजचा दिवस आणि रात्र पूर्ण आम्ही एका रिसॉर्टमध्ये थांबणार. तिथे बुक केलं आहे रिसॉर्ट. तिथे सगळे धमाल असेल तिथे. DJ आणि बँजो तितकेच असेल. तर आता उतरतोय. तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. हा एक वेळेचा व्हिडिओ दर्शनाचा, म्हणजे ट्रॅव्हलिंगपासून, सकाळच्या ट्रॅव्हलिंगपासून आत्ता दर्शन घेऊन पुन्हा जाईपर्यंतचा हा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि भेटतो नवीन विषय, नवीन व्हिडिओ सकट पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन विषय म्हणजे आता पुढचा व्हिडिओ असणार आहे रिसॉर्टवरची धमाल मजा. तर आता तुमची रजा घेतो. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.